75 डेज उरलेत आणि अजून सिलेबस कंप्लीट नाही, तर हा व्हिडिओ स्किप करू नका. हा तुमचा लास्ट चान्स प्लॅन असेल. नमस्कार, मी प्रवीण. 75 डेजमध्ये प्रिलिम्स क्रॅक होऊ शकतो, पण रॅन्डम स्टडी करून नाही, प्रॉपर प्लॅनिंग आणि डेली एक्झिक्युशन लागतो. तर आज मी तुम्हाला कंप्लीट प्लॅन सांगणार आहे, ज्यात सर्व सब्जेक्ट कव्हर होतील. तर पहिले बघूया, त्याच्यामध्ये हिस्ट्री कव्हर होईल, जिओग्राफी कव्हर होईल, पॉलिटी कव्हर होईल, इकॉनॉमी कव्हर होईल, करंट अफेअर कव्हर होईल, सायन्स कव्हर होईल आणि सर्वात महत्त्वाचं मॅथ रिझनिंग पण कव्हर होईल. तर हे 7 सब्जेक्ट आपण स्मार्ट पद्धतीने मॅनेज करणार आहोत. बघा, फेज 1 म्हणजे दिवस 1 ते 45. इथं आपल्याला एकच काम करायचंय, सिलेबस कंप्लीट करणे. आणि सिलेबस कंप्लीट करणे म्हणजे फक्त वाचून चालणार नाही, तर पूर्ण समजून पीवायक्यू सोडून त्याचं अभ्यास कर. आता मी डेली प्लॅन एक्सप्लेन करणार आहे. पूर्ण दिवसामध्ये काय काय करायचंय. समजा मॉर्निंगला तुमचं माइंड फ्रेश असतं, म्हणून त्या टायमामध्ये तुम्ही हेवी सब्जेक्ट घ्यायचे. एक्झाम्पल समजा हेवी सब्जेक्ट कोणते, तर त्याच्यामध्ये पॉलिटी करायचं किंवा हिस्ट्री, जसं तुम्हाला वाटेल तसं. आणि आफ्टरनूनला दुसरा सब्जेक्ट घ्या. कोणतं, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल ते जिओग्राफी घ्या किंवा इकॉनॉमी घ्या. ओके, म्हणजे एका दिवसामध्ये आपले 2 सब्जेक्ट पूर्ण होतात. आणि इव्हिनिंगला तुम्ही मॅथ रिझनिंग घ्या. मॅथ रिझनिंग का घ्यायला म्हटलो, कारण मॅथ रिझनिंग हे प्रॅक्टिसवरती चालतात. बहुतेक पोरांचे रिझल्ट हे मॅथ रिझनिंग मुळेच गेलेले आहे, म्हणून मॅथ रिझनिंग वरती फोकस करा, कारण मॅथ रिझनिंगचा डायरेक्ट फरक आपल्या रिझल्ट वरती पडतो. आणि नाईटला तुम्ही घ्या पीवायक्यू. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पीवायक्यू. आपण जे दिवसभरामध्ये केलेलं आहे, सकाळी दुपारी संध्याकाळी जे पण वाचलेलं आहे, त्याच्यावरती रात्री पीवायक्यू सोडवा. आणि का पीवायक्यू महत्वाचे आहेत, कारण त्याच्यातून आपल्याला आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो त्याचा पॅटर्न समजतो आणि रिकॉल करायला याच्या थ्रू फायदा होतो. म्हणून पीवायक्यू वरती सर्वात जास्त फोकस द्या. आणि करंट अफेअरला तुम्ही जास्त वेळ देऊ नका, नाहीतर जीएस मागे पडेल. करंट अफेअरला फक्त दिवसभरामधून 30 मिनिटं वेळ द्या. आणि बघा, हे फक्त वाचून चालणार नाही, तर त्याच्यावरती समजून घ्या, पीवायक्यू सोडवा आणि प्रॅक्टिस करा. हाच सिलेक्शनचा फॉर्म्युला आहे. तर मागील 45 दिवसामध्ये आपण पूर्ण जीएस कंप्लीट केलेलं आहे. आणि आता मेन गेम बदलणारे दिवस ते म्हणजे 46 ते 65. ह्या दिवसामध्ये आपल्याला नवीन काहीच करायचं नाही. जे आपण 45 दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे तेच फक्त रिवाईज करायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. मग याच्यामध्ये आपण काय करायचंय, व्यवस्थित बघा. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दिवसामध्ये जीएसचा एक सब्जेक्ट पूर्ण घ्यायचा आहे आणि तो रिवाईज करायचा आहे. आणि सेकंड म्हणजे मॅथ रिझनिंगचे 2 तासामध्ये आपल्याला पूर्णपणे प्रॅक्टिस करायची आहे. मग तुम्ही त्याच्यामध्ये किती पण क्वेश्चन प्रॅक्टिस करा. आणि थर्ड म्हणजे एक अल्टरनेट दिवस म्हणजे एका हफ्त्यामधून तुम्हाला ज्यावेळी योग्य वाटेल त्या दिवशी पूर्ण टेस्ट द्या, जे मागे झालेलं आहे ते. ओके, आता इथे सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, इथे तुमची स्पीड तयार होते, ॲक्युरेसी तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिस्टेक क्लिअर होतात. आणि जे विद्यार्थी इथं सेकंड फेजमध्ये प्रॅक्टिस करत नाहीत ना, ते एक्झाम हॉलमध्ये घाबरतात. आणि जे विद्यार्थी सेकंड फेजमध्ये इथं फुल्ली प्रॅक्टिस करतात, ते एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर पेपर बघून कॉन्फिडंट फील करतात. आणि आता हे शेवटचे 10 दिवस जे की आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ते महत्त्वाचं बघून घेऊया. याच्यामध्ये जीएसचे शॉर्ट नोट्स रिवाईज करायचे आहेत. शॉर्ट नोट्स म्हणजे एका दिवसामध्ये जीएसचे नोट्स रिवाईज करता येतील अशा पद्धतीच्या नोट्स. आणि दुसरं म्हणजे करंट अफेअर रिवाईज करायचं आहे. आणि तिसरं म्हणजे मॅथ रिझनिंगचे फॉर्म्युला आणि पीवायक्यूची प्रॅक्टिस 2 तास का होईना पण करायचे डेली. आणि चौथं म्हणजे सर्वात IMP, जो की डेली 100 ते 200 पीवायक्यू किंवा टेस्ट द्यायची, पण हे करायचंच आहे. आणि ह्या 10 दिवसामध्ये तुम्हाला दुसरं नवीन काहीच घ्यायचं नाही. काहीच नवीन म्हणजे काहीच घ्यायचं नाही. जितकं आहे तितकंच करायचं आहे, जितकं रीड केलेलं आहे तितकंच रिवाईज करायचं आहे. आणि त्याच्यावरतीच MCQ प्रॅक्टिस आणि पीवायक्यू टेस्ट द्यायचे. ओके, आणि आता जे मागे आपण 75 दिवसामध्ये काय काय करायचंय ते बघितलं, त्याचं आता डेली रुटीन बघणार आहोत. तर पर डे 8 ते 10 तास स्टडी करायचं आहे आपल्याला. आणि दुसरं म्हणजे 2 जीएसचे सब्जेक्ट घ्यायचे आहेत डेली. आणि थर्ड म्हणजे मॅथ रिझनिंग
प्रॅक्टिस करायची आहे, ती पण डेली. आणि चौथं म्हणजे PYQ घ्यायचे म्हणजे घ्यायचे डेली. मी 10 वेळा सांगेन, PYQ वरती सर्वात जास्त फोकस द्या. डेली 100, 150, 200 का होईना पण PYQ सॉल्व्ह करत चला. आणि GS तुम्हाला क्वालिफाय करेल, पण मॅथ रिझनिंग तुम्हाला पुढे नेईल आणि मेरिटमध्ये आणेल. बघा, प्लॅन सोपा आहे, पण फक्त ऐकून काही चालणार नाही. आजपासूनच एक्झिक्युशन सुरू केलं तर रिझल्ट येईल. आणि बाकी लोक विचार करत बसतील आणि तुम्ही सुरू करा. तर आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल द बेस्ट.